जनजागृती सेवा संस्था लोकमत एक्सलन्स अवॉर्ड 2025 न सन्मानित। गेल्या 4 वर्षात जनजागृती सेवा संस्थेनं उत्कृष्ट कार्य केलेलं। वृद्धाश्रम, बालकाश्रम, मतिमंद मुलांना मदत, आश्रमांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप, कोरोना काळात गरीब गरजू व्यक्तींना मदत, तसेच आदिवासी पाड्यावर दिवाळी फराळ वाटप, कपडे वाटप, शिवजयंती उत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, महिला दिन, शिक्षक दिन, पत्रकार दिन, संस्थेचा वर्धापन दिन, महिला सक्षमीकरण, नवरात्र उत्सवात नवदुर्गांचा सन्मान, रक्तदान शिबिरात सहभाग, म्युझिक मंत्रांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान असे विविध समाजोपयोगी उपक्रम संस्थेने यशस्वीरित्या राबवले। गेल्या 4 वर्षातील या उत्कर्ष कार्याची दखल लोकमत वृत्तपत्र समूहाने घेतली आणि जनजागृती सेवा संस्थेची लोकमत एक्सलन्स अवॉर्ड 2025 साठी निवड केली। कप परेड येथील प्रेसिडेंट हॉटेल मधील आलिशान अशा प्रशस्त सभागृहात विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय श्री राहुलजी नार्वेकर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशजी आंबेडकर, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते लोकमत एक्सलन्स अवॉर्ड 2025 हा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर हेही उपस्थित होते। तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जनजागृती सेवा संस्थेने कणकवली, मालवण, चिपळूण, सावर्डे, कोंडमाळा, मांडकी या ग्रामीण भागात तसेच कर्जत, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई शहर उपनगर इथं विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले। या सर्व ठिकाणी संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत। त्यांच्या सहकार्यानेच कार्यक्रम यशस्वी करणे शक्य होत आहे। पुणे, बारामती, इचलकरंजी, यवतमाळ येथील संस्थांचे कार्यकर्ते कार्यक्रम घेण्यास उत्सुक आहेत। त्यांच्या बहुमोल सहकार्याने भविष्यात तेथेही कार्यक्रम घेतले जाणार आहेत। जनजागृती सेवा संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, सल्लागार तसेच जनजागृती सेवा संस्थेचे ग्रुप सदस्य यांचं मार्गदर्शन व सहकार्यामुळे उपक्रम राबवणं शक्य होत आहे। हा अवॉर्ड सर्वांचा आहे म्हणून लोकमत एक्सलन्स अवॉर्ड 2025 साली जनजागृती सेवा संस्था ग्रुप सदस्यांना समर्पित केला असं संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आवर्जून सांगितलं। अवॉर्ड मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे। शेवटी लोकमत एक्सलन्स अवॉर्ड 2025 मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाचे आभार मानले। जनजागृती संस्था काम करत आहे आणि त्याचंच हे आम्हाला एकमेकांमुळे फळ मिळालं असं आम्हाला वाटतं। मी खूप आभारी आहे लोकमत वर्तमानपत्रात आणि सर्व त्यांच्या टीमचं, संपादकांचं खूप आभारी आहे। धन्यवाद। आम्ही 5 वर्ष झाली या जनजागृती सेवा संस्थेला। आम्ही सुरुवात केली की आदिवासी पाड्यातून तिथले जे वैद्यकीय सेवा देणं, जिथे काय मिळत नाही, औषधोपचार होत नाही अशा ठिकाणी आम्ही सेवा दिली आणि दरवर्षी महिला दिन, परत सांस्कृतिक कार्यक्रम असतात, वर्धापन दिन असतो संस्थेचा। आत्ताच आम्ही गेल्या महिन्यात एक मोठा प्रोजेक्ट चिपळूण तालुका कोंडमाळा म्हणून शहर, ग्रामीण शहर भाग आहे, तिथे जे अनुत्ते झालेली स्मशानभूमी जीर्ण झाली, त्याचा आम्ही जीर्णोद्धार केला, त्याचं लोकार्पण केलं। तिथे त्यांना नवीन स्वरूपात त्यांना सुशोभीकरण दिलं संस्थेच्या माध्यमातून। ज्यांनी जे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, ग्रामपंचायतीने लक्ष दिलं पाहिजे होते, ते आमच्या संस्थेने ती उपलब्ध करून दिली आणि ते लोक सुद्धा आम्हाला खूप धन्यवाद देत आहेत। हे आमचं एक माइलस्टोन ठरेल। तुमचं काम खूप कौतुकास्पद आहे। तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा। धन्यवाद।